नमस्कार, टुडे इंडिया न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. जसं इतरत्र सर्वत्र निवडणूक असतात तसंच आज विधिज्ञ मंडळाची म्हणजे निलंगा विधिज्ञ मंडळाची निवडणूक होती. आज त्याचा निकाल इतक्यात जाहीर झाला तरी सगळ्यांची उत्सुकता होती या निकालाकडे की कोण अध्यक्ष होणार, कोण उपाध्यक्ष होणार आणि कोण सहसचिव, कोषाध्यक्ष, मार्गदर्शक होणार. म्हणजे बार काउन्सिलची कुणाकडे यावेळेस धुरा सांभाळली जाणार त्याचेच आज निकाल लागलेला आहे. तर आपण जे कमिटीचे अध्यक्ष आहेत ज्यांनी निवडणूक अधिकारी म्हणून त्याचे पदभूषण निभावले आणि ज्यांचा निकाल लागला अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली त्यांचीसुद्धा आपण आज इथे काय करणार आहे त्यांनी बार काउन्सिलसाठी, वकिलांसाठी आणि जे निवडणूक अधिकारी आहेत त्यांच्याकडून आपण निकाल जाणून घेऊयात. नमस्कार सर. नमस्कार. आत्ताच या ठिकाणी निलंग्यातील वकील संघाच्या निवडणुका पार पडलेल्या आहेत. या निवडणुकीमध्ये निवडणूक निर्णय अधिकारीमधून मी स्वतः ॲडव्होकेट नारायण सोमवंशी व आमचे जयशीलजी धुमाळ ॲडव्होकेट हे माझे सहकारी होते. या ठिकाणी सगळं आज दिवसभर निवडणुकीचा कार्यक्रम झाला. आत्ताच मतमोजणी झाली आणि विजयी उमेदवार याप्रमाणे आहेत आणि त्यांच्या मतांची संख्यासुद्धा मी आपल्याला या ठिकाणी सांगतोय. श्रीयुत मेघराजजी तळीखेडकर यांना अध्यक्षपदासाठी 82 मतं पडली तर गोपाळजी इंगळे ॲडव्होकेट यांना 93 मतं पडली. ॲडव्होकेट गोपाळजी इंगळे हे 11 मतांनी या ठिकाणी अध्यक्षपदासाठी विजयी झालेले आहेत. या ठिकाणी उपाध्यक्षपदासाठी हर्षवर्धनजी धुमाळ यांना 88 मतं पडली तर निहालजी पटेल ॲडव्होकेट यांना 87 मतं पडली. हर्षवर्धन धुमाळ हे 1 मतांनी विजयी झालेले आहेत. श्रीयुत सचिव पदासाठी या ठिकाणी ॲडव्होकेट बंड्याप्पा कोकणे यांनी 109 मतं घेतली तर श्री शिवराजजी कांबळे यांनी 66 मतं घेतली. ॲडव्होकेट बंडाप्पा कोकणे यांनी 43 मतं या ठिकाणी विजय संपादन केलेला आहे. सहसचिव पदासाठी या ठिकाणी निवडणूक झाली. शार्दूल सबनीस ॲडव्होकेट यांना 63 मतं मिळाली तर आदरणीय ॲडव्होकेट अवधूत नाईक यांना 112 मतं मिळाली. 49 मतांनी या ठिकाणी ॲडव्होकेट अवधूतजी ज्ञानेश्वर नाईक यांचा विजय झालेला आहे. कोषाध्यक्ष पदासाठी श्रीयुत धनराज वाघमारे यांना 100 मतं मिळाली तर दत्तात्रेयजी साळुंके यांना 75 मतं मिळाली. या ठिकाणी 25 मतांनी ॲडव्होकेट धनराज वाघमारे यांचा विजय कोषाध्यक्षपदासाठी झाला आहे. तर ग्रंथपाल पदासाठी या ठिकाणी ॲडव्होकेट दिलीप कांबळे यांना 57 मतं मिळाली तर राहुल हांडे यांना 117 मतं मिळाली. 60 मतांनी या ठिकाणी राहुलजी हांडे यांचा विजय या ठिकाणी झाला आहे. तसेच मार्गदर्शक या पदासाठी आदरणीय ॲडव्होकेट पुरुषोत्तमजी पवार यांना 84 मतं मिळाली तर ॲडव्होकेट सोमेश्वरजी कस्तुरे यांना 91 मतं मिळाली. 7 मतांनी या ठिकाणी सोमेश्वर कस्तुरेंचा विजय झाला आहे. या ठिकाणी मी माझे सहकारी निवडणूक अधिकारी श्री धुमाळ साहेब, इतर सहकारी या ठिकाणी ज्यांनी मदत केली त्या सर्वांचं, सर्व वकील मंडळींचं, निवडून आलेल्या आणि नाही निवडून आले असले तरी आमच्या सहकारी बांधवांचं